माझे नाव संगीता भारतकाशी. गाव गाव सोनांद. हां. काय काय त्रास होता तुम्हाला? माझ्या छाती जळजळत होतं, हां, आणि पाय गळत होते असे, हां, अजून काय काय होतं? डोकं दुखत होतं, हं, चक्कर कधी कधी यायची. बरं. ह्यासाठी कुठं कुठं दाखवलं तुम्ही? काय काय केलेलं उपचार याच्यासाठी? ह्याच्यासाठी सांगलीला केलं, हं. परत सोनंदमध्ये सांगोला. किती वर्ष झाला त्रास होता? मला तरी 8-9 वर्ष झाला त्रास होता. 9 वर्ष झाला त्रास हो. होता. बरं. मग तुम्ही काय काय खायचं पथ्य पाळलं होतं? मी चहा कमी केला होता, हं, जेवणाचं असं बाजरीची भाकरी खात नव्हती, हं. त्रास लय होते म्हणून. बरं. मग आता त्याच्यामुळे कमी होईल असं म्हणत होती, हं, पण झालाच नव्हता ना. हं. मग आता तुम्हाला मी जे दिलंय जेवण आणि पाणी पद्धत, ह्याच्यावरच त्रास जाईल असं तुम्हाला वाटलं होतं का? मला वाटलं नव्हतं, मला विश्वास नव्हता असा. विश्वास नव्हता? हा, हा. नुसता जेवण आणि पाण्यावर तुम्ही बरं व्हाल म्हणून. बरोबर, कारण का इतक्या गोळ्या एवढ्या औषधे दवाखाना केला ना, त्यानं माझं काहीच कमी झालं नाही. मग कमी होईल असं मला वाटतच नव्हतं. हं, पण आता मला पूर्ण विश्वास बसलाय, कारण का मला आता फ्रेश वाटतंय, माझं दुखायच कमी झालंय, हं. छाती जळजळत नाही, बरंचच मला फरक पडलाय. त्यामुळे मला आता पूर्ण विश्वास बसलाय. आता सगळे पदार्थ खाताय तुम्ही? काय सगळे पथ्य पदार्थ- नाही, काय नाही? काही पदार्थ हे नाही. म्हणजे आता नवीन जन्म झाल्यासारखं वाटत असेल, हो, पुनर्जन्म हो, असं झाल्यासारखं. वाटतंय की आता तुम्ही इतरांना काय सांगाल ज्यांना अजूनही विश्वास बसत नाही? मला खरं असं वाटतं हे मी सगळं इतरांना सांगणार. मी एवढा दवाखाना केला, मला त्यात काहीच फरक नव्हता ना. हं. मग आता फरक पडलाय म्हटलं मी सांगणार जाता इतरांना. ओके, चालेल. हम्म.